Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या. यामध्ये दोन राष्ट्रवादीचं एकत्रीकरण आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ यावरून वेगवेगळे तर्कवितर्क आता लावले जात आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर सोशल मीडियावर काही प्रमाणात टीका होताना दिसते. यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी समोर येत स्पष्टीकरण दिलंय. प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भामध्ये रोखठोक भूमिकाच मांडली. दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात. दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जे काही बोलणे सुरू होते ते 2 दिवसांनी बोलता आले नसते का, असा सवाल सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्याच दिवशी हे सगळे सुरू झाल्यामुळं अजित पवार यांचा परिवार डिस्टर्ब झाला होता. हे सुरू असताना अजितदादांच्या परिवाराविषयी, वहिनींविषयी काहीच न बोलता फक्त विलिनीकरणाचीच गोष्ट मांडली जात होती. त्यामुळं दादांचा व राष्ट्रवादी पक्षाचा परिवार अस्वस्थ होता, असं प्रफुल्ल पटेल यांनी या मुलाखतीत म्हटलंय. आम्हा सगळ्यांच्याच मनात खंत होती. पक्षाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं अशी चर्चा सुरू झाली. ही गोष्ट सुनेत्रा वहिनींना सांगितली. त्यांनी देखील ती जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली, असं प्रफुल्ल पटेल पुढे सांगतात. त्यानंतरच माझ्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि पक्षातील सर्वच नेत्यांनी चर्चा करून विचारविनिमय करून निर्णय घेतला असल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल सांगतात. यानंतर विलिनीकरणाच्या एका बैठकीसंदर्भातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओ संदर्भामध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलंय. ते या संदर्भात म्हणतात, माझ्या माहितीप्रमाणे कृषी प्रदर्शनाच्या वेळी त्या सगळ्यांची भेट झाली होती. जर विलिनीकरणाची ती बैठक होती तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मी आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे त्यात असायला हवे होते. त्याविषयी मला जास्त कल्पना नाही. जास्तीत जास्त घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी दाखवली होती. कारण आमच्यातच मतविभाजन होऊ नये म्हणून आम्ही तो निर्णय घेतला होता. महापालिकेच्या वेळी कशी आणि कुठे समीकरणं जोडली मोडली हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यावर मी जास्त काय बोलावं, असं सुद्धा खासदार पटेल यांनी म्हटलंय. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र देण्यासंदर्भात सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलंय. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र द्यायची हा निर्णय त्यांच्याशी आणि परिवाराशी चर्चा करूनच झालाय. सुनेत्रा पवार यांना याविषयी विचारलं असता त्यांनी होकार दिला, मगच आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडली, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी या मुलाखतीत दिली. प्रफुल्ल पटेल यामध्ये असं सुद्धा म्हणतात की आमच्यासाठी परिवार म्हणजे अजित पवार यांचा परिवार. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराशी बोलूनच हा निर्णय घेतला गेला. शपथविधी त्याच दिवशी घ्या असं आम्ही सांगितलं नव्हतं. 3 दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर 4थ्या दिवशी हा निर्णय घेता येईल असा होकार अजितदादांच्या घरून आल्यानंतरच आम्ही पुढे गेलो. अशावेळी त्यांना न विचारता आम्ही निर्णय कसा घेऊ, असं सुद्धा खासदार पटेल म्हणालेत. दरम्यान आता प्रफुल्ल पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. अर्थात यावर पियुष गोयल यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाल्यानंतर स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी समोर येत त्यावर सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.